लढाई सुरू ठेवली व त्यांनी सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने शस्त्रसाठा अथवा शस्त्र मिळावी त्या अनुषंगाने इंग्रजांचा खजाना 10 नोव्हेंबर 1857ला 7 लाख रुपयाचा खजिना त्यांनी लुटला व त्याची शस्त्र खरेदी केली व इंग्रजांच्या विरुद्ध सतत 2 वर्ष लढा देत राहिले. क्रांतिकारी राजाजी नाईक यांच्या बलिदानाने पावन झालेली धरणगाव भूमी व आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस समवेत प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य असं क्रांतिकारी राजाजी नाईक स्मारकाचा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे व आता माननीय मुख्यमंत्री व प्रमुख अतिथी व मान्यवर देवमोगरा निवास या ठिकाणी पाहणी करण्यासाठी जात आहेत. क्रांतिकारी राजाजी नाईक क्रांतिकारी राजाजी नाईक कृषी संस्थेच्या क्रांतिकारी राजाजी नाईक स्मारकाचं उद्घाटन आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते झालेला आहे. आता ते क्रांतिकारी राजाजी नाईक येथे जनजाती क्रांतिकारकांची जी प्रदर्शनी होती त्यांनी ती पाहिलेली आहे. त्यासोबतच संजय लोकश्राव्य जे दालन आहे त्या दालनाला त्यांनी भेट दिलेली आहे. बाजूलाच असलेल्या एकलव्य सभागृहात ते आता पाहणी करतायत. राणा गुंजा भील या भवनाला त्यांनी नुकतीच त्या ठिकाणी भेट दिलेली आहे. देवमोगरा माला भवन या इमारतीत त्यांचा आता प्रवेश झालेला आहे आणि तेथील शबरी माता भोजनगृह असेल, बिरसा मुंडा सभागृह असेल, जनजाती क्रांतिकारकांच्या नावावरून असलेल्या सगळ्या सभागृहांना ते स्मारकाच्या ठिकाणी आता भेटी देऊन अगदी 2 मिनिटात या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित होणार आहे. आपण सारे प्रमुख अतिथी होतंय तरी मी नामदार देवेंद्रजी फडणवीस समवेत प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य दिव्य असं उद्घाटन सोहळा हा संपन्न झालेला आहे. व्यासपीठाकडे आता अगदी काही मिनिटात मुख्यमंत्री महोदय, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, सन्माननीय मंत्री महोदय व संस्थेचे पदाधिकारी यांचं आगमन होईल. आगमन झाल्यावर आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे.
या ठिकाणी सभास्थळाकडे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि ज्यांच्या बलिदानाने त्यांच्या चरणी आपला माथा नमतो असे क्रांतिकारी खाजाजी नाईक यांच्या स्मृतीस अभिवादन करूया. आपण टाळ्यांच्या गजरात व्यासपीठाकडे आलेले माननीय मुख्यमंत्री महोदय, सन्माननीय मंत्री महोदय, प्रमुख अतिथी यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन करून स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी भारत माता, देवमोगरा माता, शबरी माता आज तिथीप्रमाणे राजमाता जिजाऊंची पुण्यतिथी आहे. तरी या सर्व भारत माता, देवमोगरा माता, शबरी माता, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने या कार्यक्रमाचा प्रारंभ झालेला आहे. मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपण देखील बसून घ्यावं. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. व्यासपीठावर उपस्थित झालेले आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री महोदय, माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस, प्रमुख अतिथीगण, सन्माननीय मंत्रीगण, संस्थेचे पदाधिकारी यांचं व आपलं साऱ्यांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो. आपण टाळ्यांच्या गजरात पुनश्च त्यांचं स्वागत करूया. स्वागतम, शुभ स्वागतम. आजच्या कार्यक्रमात आयोजनामागचा हेतू जाणून घेण्यासाठी कार्यक्रमाचं प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांच्या परिचयासाठी संस्थेचे सचिव श्री विलास महाजन सरांना आमंत्रित करतो. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर बंधू भगिनींनो, आजचा दिवस आपल्या संस्थेच्या दृष्टीनं सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी असा आहे. 21 फेब्रुवारी 2019 रोजी तत्कालीन आणि आत्ताचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह माननीय भैयाजी जोशी यांच्या शुभ हस्ते खाजा नाईक स्मारकाचं भूमिपूजन संपन्न झालं होतं. त्याला माननीय नामदार देवेंद्र भाऊंनी सर्व निधी उपलब्ध करून दिला. या स्मारकाच्या कामाला माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन तसंच माननीय नामदार गुलाबरावजी पाटील यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आहे. तसेच जळगाव जिल्ह्याचे महाशय जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व अभियंते आणि ज्ञाती कन्स्ट्रक्शन पुणे यांचंही सहकार्य लाभलेलं आहे. आज स्मारक पूर्णत्वास येऊन ज्यांच्या हातून भूमिपूजन त्यांच्याच हस्ते या भव्य स्मारकाचं उद्घाटन करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. खानदेशात रावेरपासून तर अक्कलकुव्यापर्यंत आणि तापी नदी ते सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये जनजाती समाज हा बहुसंख्य राहतो. जनजाती समाजाच्या अज्ञानाचा, परिस्थितीचा फायदा घेऊन ख्रिश्चन मिशनरी काही प्रलोभने देऊन संस्थेच्या सेवेच्या माध्यमातून षडयंत्र रचून धर्मांतरणाचं काम करीत आहेत. केवळ यावर न थांबता राष्ट्रविघातक, देशविरोधी कारवाया देखील करत असतात. या समस्यांवर काहीतरी दीर्घकालीन उपाययोजना असावी यासाठी स्मारकाची उभारणी करण्यात आलेली आहे. खाजा नाईक यांच्या बलिदानाचं स्मरण, गौरव व इतिहासाचं संवर्धन करून जनजाती बांधवांमध्ये राष्ट्राभिमान, अस्मिता आणि जागरूकता निर्माण करणं तसेच धर्मांतरणाच्या नावाखाली सुरू असलेल्या राष्ट्रविरोधकांना आळा घालणं, जनजाती समाजातील वंचित घटकांना एकत्र करून सामाजिक चळवळीच्या माध्यमातून
त्यांच्यासाठी उन्नतीचा मार्ग प्रशस्त करणं यासाठी आपली संस्था काम करीत आहे. दरवर्षी 11 एप्रिलला धरणगाव येथील स्मृतीस्थळावर खाज्या नाईक यांना सामूहिक अभिवादन केलं जातं. हा दिवस जनजाती समाजाच्या एकतेचं, शौर्याचं तसंच प्रेरणेचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो. सोबतच संस्था वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. त्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, कुपोषित बालकांवर उपचार, कोरोना काळात कोविड केअर सेंटर, जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटप, खाज्या नाईकांच्या इतिहासावर माहिती पुस्तिका प्रसिद्ध करून जनजागृती करणं, सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करणं, गुणवंत समाज बांधवांचा सन्मान करणं, पोलीस भरती, शासकीय भरतीसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करणं, आश्रमशाळा, बालसंस्कार केंद्र व अभ्यासिका अशा उपक्रमांच्या माध्यमातून संस्था काम करीत आहे. भविष्यात देखील संस्था वेगवेगळे उपक्रम राबवणार आहे. त्यात कौशल्य विकास व उद्यमशीलतेसाठी प्रशिक्षण, ग्रामीण भागातील मुलांमध्ये नैतिक शिक्षणासाठी बालसंस्कार केंद्र असेल, शिक्षण, आरोग्य व स्वयंरोजगार या त्रिसूत्रीवर आधारित उपक्रम असतील, महिलांसाठी उद्योग व प्रशिक्षणाची सुविधा असेल, सातपुडा शाश्वत विकास अनुसंधान अध्यासन केंद्राच्या माध्यमातून सातपुड्यातील नैसर्गिक संसाधनं, जल, जंगल, जमीन यांची दृढीकरण योजना, नैसर्गिक संसाधन आधारित शासन आजीविका कार्यक्रम, कौशल्यवर्धन केंद्र उभारणी तसंच रोजगार निर्मिती, उद्योग उभारणीसाठी इन्क्युबेशन सेंटर उभारणी, जनजाती लोकसंस्कृती, लोककला जतन संवर्धन केंद्र उभारणी करणं असे उपक्रम राबवण्याचा संस्थेचा मानस आहे. एवढे प्रास्ताविक पुरेसे आहे असे मला वाटतं. आजच्या या खाज्याजी नाईक स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्याला जे मान्यवर लाभलेले आहेत त्यांचा परिचय करून देतो. शाश्वत विकासाचं विजन ज्यांच्याकडे आहे असे आजच्या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत. त्यांच्यासोबत प्रमुख अतिथी म्हणून माननीय शरदरावजी डोले, मूळचे कोल्हापूर जिल्ह्याचे असून मेकॅनिकल इंजिनिअरिंगपर्यंत लौकिक शिक्षण त्यांचं झालेलं आहे. 1987 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते पूर्णवेळ प्रचारक आहेत आणि अखिल भारतीय धर्मजागरण प्रमुख म्हणून संघाचं दायित्व त्यांच्याकडे आहे. दुसरे मान्यवर श्री अनिलजी भालेराव, मूळचे छत्रपती संभाजीनगरचे आहेत, प्रसिद्ध उद्योजक आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांताचे माननीय प्रांत संघचालक असं दायित्व त्यांच्याकडे आहे. नुकताच भारत सरकारने ज्यांना पद्मश्रीने गौरवलं असे माननीय पद्मश्री चैत्रामजी पवार धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावचे आहेत आणि देवगिरी कल्याण आश्रमचे अध्यक्ष आहेत. माननीय नामदार गुलाबरावजी पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा. माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाराष्ट्र राज्य. माननीय नामदार रक्षाताई खडसे, केंद्रीय क्रीडा तथा युवक कल्याण राज्यमंत्री भारत सरकार. माननीय नामदार प्राध्यापक अशोकजी उईके, आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य. माननीय नामदार संजयजी सावकारे, वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य. माननीय खासदार स्मिताताई वाघ, जळगाव लोकसभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाह माननीय बाळासाहेब किसन चौधरी याप्रमाणे व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिथी देवो भव या संस्कृतीचा वारसा जपणारे आपण कार्यक्रमासाठी आलेल्या अतिथींचा यथोचित सत्कार करणं ही आपली परंपरा आहे. ज्यांच्या शुभ हस्ते क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचं उद्घाटन झालं असे कार्यक्रमाचे उद्घाटक मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष भाईदास सोनवणे यांनी शॉल आणि जनजाती बांधवांकडून तयार केलेली भेटवस्तू देऊन करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपण देखील टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार सोहळा खाज्याजी नाईक संस्थेच्या वतीने संपन्न होत आहे. माननीय श्री शरदरावजी ढोले यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष
यशवंतभाऊ कुवर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी शॉल जनजाती बांधवांकडून तयार केलेली भेटवस्तू देऊन शरदरावजी ढोले यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष यशवंतभाऊ कुवर करीत आहेत. माननीय श्री अनिलजी भालेराव यांचा सत्कार संस्थेचे संचालक अरुण नाईक यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्याला यापुढील सत्कार होणार आहे. आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय पद्मश्री चैत्रामजी पवार यांचा सत्कार संस्थेचे संचालक संजू महाराज यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शाल जनजाती बांधवांकडून तयार केलेली भेटवस्तू देऊन माननीय चैत्रामजींचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. या पुढील सत्कार आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील यांचा सत्कार संस्थेचे संचालक श्री दत्तरसिंग पावरा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील यांचा सत्कार करावा. या पुढील सत्कार माननीय नामदार गिरीशजी महाजन यांचा सत्कार संस्थेचे सदस्य सोमनाथ भाऊ भिल यांनी पुष्पगुच्छ देऊन करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतरचा सत्कार माननीय केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांचा सत्कार संस्थेचे संचालक युसुफ भाऊ तडवी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय नामदार अशोकजी उईके यांचा सत्कार संस्थेचे संचालक श्री समीर शिंदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय नामदार संजयजी सावकारे यांचा सत्कार संस्थेचे संचालक सुखदेव सोनवणे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. लवकर यायचे. पुष्पगुच्छ देऊन संजयजी सावकारे यांचा सत्कार करताना संस्थेचे संचालक माननीय खासदार स्मिताताई वाघ यांचा सत्कार संस्थेचे संचालक शिवदास भिल व प्रभाकर भाऊ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. दोघजण धन्यवाद. या ठिकाणी प्रमुख अतिथींचा स्वागत सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. या ठिकाणी संस्थेला अनमोल सहकार्य करणारे काही व्यक्ती आहेत. त्या व्यक्तींच्या सत्काराचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. मी सत्कारासाठी माननीय नामदार मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना विनंती करतो की त्यांनी हे सर्व सत्कार करावेत. यात धुळे येथील सुप्रसिद्ध आर्किटेक्ट माननीय श्री रवीजी बेलपाठक यांचा सत्कार माननीय मुख्यमंत्री पुष्पगुच्छ देऊन करतील. या पुढील सत्कारासाठी मी भाजपचे वागडूद येथील नेते माननीय श्री PC आबा पाटील यांचा सत्कार आपले लाडके मुख्यमंत्री करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या पुढील सत्कार जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्र प्रमुख माननीय श्री चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांचा सत्कार आपले माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस करतील. या पुढील सत्कार पुणे येथील उद्योजक माननीय श्री संदीपजी शहा यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन आपले लाडके मुख्यमंत्री करतील. या पुढील सत्कार मूळ धरणगावचे सुरत येथील उद्योजक माननीय श्री यशराज प्रकाशभाई कट्यारे यांचा सत्कार देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी करावा. या पुढील सत्कार धरणगाव येथील आपण सर्वजण ओळखतात असे श्री नयन शेठ गुजराथी यांचा सत्कार मुख्यमंत्री महोदयांनी करावा अशी मी त्यांना
विनंती करतो आणि यापुढील शेवटचा सत्कार धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब दत्तात्रय आधार चौधरी यांचा सत्कार बुके देऊन माननीय मुख्यमंत्री महोदय करीत आहेत। या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न झालेला आहे। मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थान ग्रहण करावं। अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना समाज कुंभ प्रेरणास्थळ गोद्रीचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे। आता मी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी व मान्यवरांनी रिमोट बटन दाबून भूमिपूजन करावं। या ठिकाणी भूमिपूजनाद्वारे गोद्री येथील उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे। व्हिडिओ क्लिप आपण त्या संदर्भातली पाहूया। या ठिकाणी सार्वजनिक व्हिडिओ क्लिपच्या बांधकाम माध्यमातून विभाग, महाराष्ट्र या ठिकाणी शासन भूमिपूजनाचा भूमिपूजन समारंभ अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना समाज कुंभ प्रेरणास्थळ गोद्री तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। कुंभ प्रेरणास्थळाचे 3D डिझाईन आपल्या समोर सादर करत आहोत। हिंदू गोर बंजारा एवं लबाना समाज भारत के प्राचीनतम समाज में से एक है। साधु संत और बंजारा समाज के गणमान्य लोगों के मार्गदर्शन से गोद्री ग्राम में बंजारा समाज को योग्य दिशा तथा उचित ज्ञान देने के लिए कुंभ का आयोजन किया गया था। समूचे भारतवर्ष से 1000 से अधिक साधु संत तथा 10 लाख से अधिक लोग इस कुंभ में सम्मिलित हुए। इस कुंभ के कारणवश समूचे बंजारा लबाना तथा समाज में समरसता का भाव उत्पन्न हुआ एवं अस्मिता की लहर आविर्भूत हुई है। गोद्री ग्राम का इतिहास बहुत प्राचीन है। इस भूमि में लबाना समाज के आराध्य पूज्य श्री धुंडीराम जी बाबा का निवास था, जो आयुर्वेद के माध्यम से जनसेवा करते थे। गौ सेवा यह उनका एक असाधारण कार्य था। इस विभूति ने आजीवन समाज, राष्ट्र और धर्म के प्रति अपना समर्पण दिया। महाराष्ट्र, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगाना एवं मध्य प्रदेश से 10 लाख श्रद्धालुओं की उपस्थिति लाई गई। तपश्चात बंजारा समुदाय के पूज्य संतों और महानुभावों के नेतृत्व में समाज को उचित दिशा तथा धर्म जागरण हेतु इस कुंभ का आयोजन सुनिश्चित हुआ। संतों के सानिध्य में समाज को उचित दिशा इस कुंभ के माध्यम से मिली है। इससे ये आकलन किया जा सकता है कि अब बंजारा की अस्मिता जागृत हो, वो सजग और स्वधर्म निष्ठावान बने। कुंभ में समाज संगठित होगा, जिससे राष्ट्र मजबूत होगा। यही कुंभ की फलश्रुति है। समाजे कर्ता, धर्मे कर्ता, देशे कर्ता। या ठिकाणी कुंभमेळ्याच्या ठिकाणी चित्रित झालेल्या सर्व घडामोडींच्या प्रसंगांचं पुस्तक माननीय मुख्यमंत्री महोदयांना देत आहेत। तेथील गबरू नाईक, अनिल नाईक, शांताराम मंजावत हे आता गोद्री येथील झालेल्या सर्व प्रसंगांचं चित्रित केलेलं पुस्तक माननीय मुख्यमंत्री महोदयांना सप्रेम भेट देत आहेत। धन्यवाद। आता आपण महत्त्वाच्या टप्प्याकडे येऊया। आता प्रमुख अतिथींचं मनोगत। बारीपाडा आणि परिसराचे भाग्यविधाते माननीय पद्मश्री चैत्रामजी पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार
देवेंद्रजी, अखिल भारतीय धर्मजागरण प्रमुख शरदरावजी, देवगिरी प्रांत संघचालक भालेरावजी, सन्माननीय व्यासपीठ आणि बसलेले सर्व जनजाती बंधू भगिनींनो आणि अन्य क्षेत्रात काम करणारे सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते, आमच्यासाठी हा खूप भाग्याचा दिवस आहे की आपल्या सरकारने क्रांतिकारी खाजा नाईक स्मारकसाठी निधी उपलब्ध करून दिला आणि तो प्रत्यक्ष कृतीत आला. त्यामुळे मी सरकारचं खूप मनापासून सगळ्या जनजाती समाजाच्या वतीने अभिनंदन करतोय. दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे की वनवासी समाज हा पूर्णपणे जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन या पंचसूत्राला आधारित आपला विकास करतोय. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर अस्मिता आणि अस्तित्व याला सांभाळून आपल्या गरजा पूर्ण करणं हा एक ध्येय घेऊन वनवासी कल्याणाश्रम सातत्याने काम करत आहे. दुसरी महत्त्वाची घटना अशी की आपल्या या सरकारने जनजाती आयोगाची निर्मिती केली. हे आम्हासाठी खूप महत्त्वाचा आणि खूप महत्त्वाचा क्षण आहे. त्यामुळे मी आपल्या सरकारचं परत एकदा जनजाती समाज आणि वनवासी कल्याणाश्रमाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद चैत्रामजी. समाजात काही माणसं राष्ट्रासाठी समर्पित भावनेनं काम करतात, असे कार्य करणारे माननीय अनिलजी भालेराव यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजचे उद्घाटक महाराष्ट्राचे दूरदृष्टी असलेले यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय शरदराव ढोले, पद्मश्री चैत्रामजी पवार, श्री गुलाबराव पाटील आणि गिरीश भाऊ आणि सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले जनजाती बांधव, बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो की आजच्या ह्या कार्यक्रमाला मला येता आलं आणि बघता आलं. क्रांतिकारी खाजा नाईकच्या नावाने जे स्मारक तयार झालेले आहे ती वास्तू अतिशय उत्कृष्ट आहे. मला असं वाटतं की आपण ज्या वेळेला नंतर बघाल त्यावेळेला आपल्याला पूर्ण इतिहास त्याच्यामध्ये दिसेल. ह्या संस्थेमध्ये जे जनजाती बांधव शिक्षण घेणार आहे, प्रशिक्षण घेणार आहे, मला असं वाटतं की ह्या वास्तूमध्ये त्यांना प्रेरणा मिळेल आणि अराष्ट्रीय शक्तीच्या विरोधात कसं लढले याची पण प्रेरणा मिळेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 100 वर्षामध्ये पूर्ण भारतामध्ये अनेक सेवाकार्य संघांनी सुरू केली आहे, काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत आणि तिकडे आपल्या आसाम, मेघालय त्या भागामध्ये. आणि ह्या सगळ्या सेवा कार्यामुळे पूर्ण समाजाचा, दानशूर व्यक्तींचा, संघाच्या सगळ्या संस्थांवर विश्वास निर्माण झाला आहे आणि त्या विश्वासाच्या पोटी अनेक सेवा कार्य उभी राहत आहेत आणि त्यातलं एक हे सेवा कार्य आहे. ह्या सेवा कार्याला महाराष्ट्र शासनाने सरळ हाताने मदत केली आणि ज्यांनी कोणी हे स्मारकाचं काम केलं ते अतिशय उत्कृष्टरित्या काम केलं. आपल्या बारीपाडा भागामधले चैत्रामजी पवार आहेत. आपल्याला कल्पना असेल की संघामध्ये जी शिकवण दिली असेल सेवा कार्याची. आपल्याकडे हेडगेवार रुग्णालयामध्ये जे डॉक्टर आनंद पाठक आहेत ते MD झाल्या पहिल्यांदा बारीपाड्यात आले. ते म्हणाले की मला कुठे शहरात राहून पैसे कमवायचे नाही आहे, पण कुठेतरी एखाद्या भागामध्ये येऊन मला काम करायचं आहे. आणि ते गेले 5 वर्ष जवळपास तिथे काम करत होते आणि चैत्रामजींचा त्यांचा संबंध आला. अशी हजारो मंडळी आपली संघाची जी स्वयंसेवक आहेत ते पूर्ण भारतभर काम करत असतात आणि मला असं वाटतं की ही संस्थासुद्धा अतिशय नावारूपाला येईल आणि ह्या संस्थेतून बाहेर पडणाऱ्या सगळ्या वनवासी बांधवांना आणि जनजातीच्या बांधवांना याचा नक्की फायदा होईल आणि हे प्रेरणा घेऊन बाहेर पडतील. आम्ही या सगळ्या हा जो ट्रस्ट आहे आणि ट्रस्ट चालवणारी जी सगळी मंडळी आहे, इथले जे सरपंच आहे, सगळ्यांना ह्या कार्याकरता शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अनिलजी. ज्यांच्या मार्गदर्शनातून हे स्मारक आपल्याला प्रत्यक्षात साकारलेलं दिसतंय ते आपले मार्गदर्शक माननीय श्री शरदरावजी ढोले यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करावे.
कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, संघाचे या प्रांताचे संघचालक श्रीमान अनिलजी आणि देवघरामध्ये सतत नंदादीपासारखा जळणारा चैत्राम पवार. खरं तर या कार्यक्रमाला मी व्यासपीठाच्या समोर बसायलाच हवं, कारण व्यासपीठावर समोर बसण्याची वर्षानुवर्षाची माझी सवय आहे. या कार्यक्रमाच्या प्रत्यक्ष भूमिपूजनाच्या कार्यक्रमालाही मी उपस्थित होतो. ज्या गोदरी कुंभाच्या कार्यक्रमाचे आत्ता उद्घाटन झालं, त्या कार्यक्रमाच्याही भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. असं व्यासपीठावर उभा राहून भाषण देणं हे माझ्यासाठी थोडं असहज काम आहे. वेळेअभावी ज्यांचा माझा गेल्या 25-30 वर्षापासून अतिशय उत्तम परिचय आहे, असं व्यासपीठावरच्या आणि व्यासपीठाच्या समोरच्या सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांचा वेळेअभावी मी उल्लेख करत नाही, पण ते मला क्षमा करतील असं मी मानतो. 10 एप्रिल 2018ला धर्मजागरण विभागाच्या माध्यमातून पूज्य खाजा नाईकांची पुण्यतिथी आम्ही इथं पहिल्यांदा साजर केली. तो पुण्यतिथीचा कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम नव्हता. त्या कार्यक्रमापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातल्या रावला पाणीचं दर्शन मी घेऊन आलो होतो आणि या स्मारकामध्ये त्या रावला पाणीवर एक म्युरल पण आता लावलेला आहे. जालियनवाला बागामध्ये जसं हजारो लोकांचा मृत्यू गोळीबारामुळे झाला, तसं रावला पाणीमध्ये पण झाला होता, पण नाही चिरा नाही पणती अशी स्थिती होती. आणि त्यामुळं खाजाजी नाईकांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं पहिल्यांदा रावला पाणीवरचं पुस्तक या ट्रस्टच्या वतीनं आम्ही प्रकाशित केलं होतं. त्या कार्यक्रमाला या विभागातले सगळे लोकप्रतिनिधी पण आले होते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पण होते. आणि इथं स्मारकाला आम्ही निधी देतो आहे असं त्यावेळच्या अर्थमंत्र्यांनी डिक्लेअर केलं. त्यानंतर इथं वेगवेगळे भारतीय जनता पार्टीचे मंत्री आले, वेगवेगळ्या स्कीम्समध्ये वेगवेगळा निधी त्यांनी दिला. आणि आज आपण प्रत्यक्ष स्मारक आणि स्मारकाबरोबरही अन्य काही गोष्टी, आश्रमशाळा या सगळ्या हळूहळू इथं उभं राहतात हे बघतोय. यासाठी मी धर्मजागरण विभागाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचा अत्यंत कृतज्ञ आहे. जसे शासनाच्या माध्यमातून हे स्मारक उभं राहिलं, ज्यावेळी स्मारक उभं राहिलं त्यावेळी स्मारक कसं उभं राहिलं पाहिजे या विषयाची ज्यावेळी चर्चा चालली होती, त्यावेळी इथं शेजारीच निबाड परिभागामध्ये मध्य प्रदेश शासनानं तंट्यामामा भिलांचं स्मारक उभं केलं होतं. अशी काही स्मारकं बघावीत आणि इथलं स्मारक उभं करावं असं ठरलं होतं. पण हे स्मारक इतकं उत्कृष्ट झालेलं आहे की या सगळ्या ट्रस्टींना आणि उभं करणाऱ्या सगळ्या अभियंत्यांना मी स्मारक इतकं उत्कृष्ट केल्याबद्दल अभिनंदन करतो. आणि आता परत जर कुणाला एखाद्या क्रांतिकारकाचं स्मारक कसं उभं करायचं आहे हे बघायचं असेल तर त्याला धरणगाव यावं लागेल असं मी विश्वासपूर्वक सांगू शकतो. ज्यावेळी अशा एकेका कार्यकर्त्याचं असं स्मारक उभं राहतं त्यावेळी अस्मिता, अस्तित्व या सगळ्या विषयाबद्दल एक प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. रामजन्मभूमीच्या नंतर राम मंदिर उभं राहिल्यानंतर मागच्या महिन्यात मी मेघालयाच्या प्रवासात गेलो होतो. मेघालय हे मातृसत्ताक कुटुंब पद्धती असलेलं राज्य आहे. आणि एका महिलेनं की जिचा पती गेले 40 वर्ष कॅथॉलिक आहे, आपल्या सगळ्या मुली आणि मुलं त्यांनी हिंदू केल्या आणि ती मला डेलिगेशन घेऊन भेटायला आली होती की मी जमीन देते पण इथे एक मंदिर उभं राहिलं पाहिजे.
रामाचं मंदिर अयोध्येत उभं राहिलं, पण त्या खासी महिलेला असं वाटत होतं की माझ्या गावातही मंदिर उभं राहिलं पाहिजे. ज्यावेळी अस्मितेचे बिंदू संपूर्ण देशभर उभे राहतात, त्यावेळी आपल्या अस्मिता जागृत व्हायला लागतात. खासी पहाडात हे मंदिर उभं राहिल्यामुळे गारो पहाडातलेही लोक भेटायला आले. आता खासी पहाड, गारो पहाड धरणगावमध्ये कळणं थोडं कठीण आहे, पण मेघालयाच्या इतिहासामध्ये उभं राहणारं ते पहिलं मंदिर आहे. त्याच्यापूर्वी मेघालयात एकही मंदिर उभं राहिलं नाही. त्यामुळे ज्यावेळी अशी स्मारकं उभी राहतात, मंदिरं उभी राहतात, त्यावेळी लोकांना आपल्या अस्तित्वाचा अर्थ पण कळतो आणि अस्मिता जागृत नंतर संपूर्ण देशभरामध्ये एक हिंदुत्वाचा हुंकार संपूर्ण देशभरामध्ये व्हायला लागला आहे. ज्यावेळी त्या 2 ठिकाणी मी जाऊन आलो, त्यावेळी गावागावच्या डेलिगेशन्स आमच्याकडं पण मंदिर उभं राहिलं पाहिजे असं सांगायला लागलेत. मला सांगायचं एवढं की ज्यावेळी एखादं स्मारक, एखादं मंदिर, एखादं अस्तित्वाचं निशाण उभं राहतं, त्यावेळी सामान्य माणसाची अस्मिता जागृत होऊन तो कशासाठी जगायचं आणि कशासाठी मरायचं याचं स्मरण ठेवून त्याची परंपरा पुढं पाळली जाते. खाजाजी नाईक ब्रिटिश सरकारच्या नोकरीमध्ये होते आणि ब्रिटिश सरकारच्या नोकरीमध्ये असताना ब्रिटिश सरकारचा खजिना ज्यांनी लुटला अशा एका माणसाला त्यांनी मारल्यामुळे त्याला जेलमध्ये जावं लागलं. जेलमध्ये सुटल्यानंतर ब्रिटिश सरकारनं परत त्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत 1857चं सगळं वायुमंडल संपूर्ण देशभरामध्ये सुरू झालं होतं. 1857च्या आधी त्यांनी नोकरी नाकारली आणि ब्रिटिशांच्या विरोधात बंड सुरू केलं आणि सगळ्या भिल्ल समाजानं ब्रिटिशांच्या विरोधात बंड सुरू केलं. म्हणून भिल्ल समाज, बंजारा समाज, पेंढारी या सगळ्यांना ब्रिटिशांनी क्रिमिनल ट्राईब म्हणून डिक्लेअर केलं होतं. स्वतंत्र भारतामध्ये सोलापूरला 1960 साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी ही आता क्रिमिनल साईट न राहता हे विशेष मुक्त असे भटके विमुक्त राहतील असं त्यांनी सांगितलं. 1860 ते 2025 बराच कालखंड आहे. सामान्य माणसाला आपली प्रगती करण्यासाठी मुक्त श्वास मिळाला. वनवासींना ती प्रगती करण्याचा मुक्त श्वास गेले 30-40 वर्ष मिळतोय. त्यामुळे या सगळ्या वनवासींच्या पर्यंत संपूर्ण विकास केला पाहिजे. अस्मिता आणि अस्तित्वाचे प्रयत्न अन्य नागरी समाजानं केले पाहिजेत. गेले अनेक वर्ष त्यांच्याशी रिमोट एरियात राहत असल्यामुळे जो संपर्क होत नव्हता तो पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांना उपासनेसाठी त्यांची योग्य देवता दिली पाहिजे. यासाठी येणाऱ्या कालखंडामध्ये धर्मजागरण विभागानं संपूर्ण वनवासी क्षेत्रात 1000 पेक्षा जास्त मंदिरं बांधण्याचा संकल्प केलेला आहे. त्यातली 50 पेक्षा जास्त मंदिरं नंदुरबार जिल्ह्यात बांधून झालेली आहेत आणि त्यामुळं संपूर्ण देशभरामध्ये संस्कृतीचं, संस्काराचं, अस्मितेचं जागरण आणि कोणी इथून पुढं ख्रिश्चन मिस्टरांना बळी पडणार नाही अशी प्रेरणा देणारं जे स्मारक आहे ते स्मारक आता इथं उभं राहिले. संपूर्ण देशभरामध्ये अन्य कोणाला स्मारक उभं करायचं असेल तर त्याची प्रेरणा या स्मारकातून मिळती. या स्मारकाच्या उभारणीसाठी, मदतीसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जळगाव जिल्ह्यातल्या अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केलेली आहे. महाराष्ट्राचं शासन पूर्ण खंबीरपणे या प्रकल्पाच्या पाठीमागं उभा आहे. या ट्रस्ट फॉर्म करण्यापासून प्रत्यक्ष ट्रस्ट उभं राहतोपर्यंत छोट्या मोठ्या गतिविधीशी माझा प्रत्यक्ष संपर्क आलेला आहे. ज्या विषयासाठी हा ट्रस्ट सुरू केला आहे त्या विषयासाठीच हा ट्रस्ट पुढं उभा राहील अशी आपल्या सगळ्यांना खात्री देऊन माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद शरदरावजी. आपल्या सूचना व मार्गदर्शन आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पे घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौटकर वापस जरूर आऊँगा. स्मारकाचे भूमिपूजन करून उद्घाटनासाठी पुन्हा आलेले आपले लाडके मुख्यमंत्री
माननीय नामदार देवेंद्रजी यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. भारत माता, शबरी माता, देवमोगरा माता, आई जिजाऊ मासाहेब, पुण्यश्लोक अहिल्या माता, भगवान बिरसा मुंडा या सगळ्यांना नमन करतो. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज ख्वाजाजी नाईक यांच्या स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी आणि त्याचसोबत हिंदू गोर बंजारा लबाना प्रेरणास्थळ गोद्री याच्या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले भाईदासजी सोनवणे, माननीय शरदरावजी ढोले, पद्मश्री श्री चैत्रामजी पवार, श्री अनिलजी भालेराव, माननीय बाळासाहेब चौधरी, आमचे सहकारी गुलाबरावजी पाटील, गिरीश भाऊजी महाजन, संजयजी सावकारे, अशोकजी उईके, रक्षाताई खडसे, स्मिताताई वाघ या ठिकाणी उपस्थित सर्व समोर बसलेले आमचे सन्माननीय आमदार, लोकप्रतिनिधी आणि उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की क्रांतिकारी, क्रांतीवीर, स्वतंत्र संग्राम सेनानी असे ख्वाजाजी नाईक यांच्या स्मारकाच्या उद्घाटनाकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो. मला आठवतं की फेब्रुवारी 2019 मध्ये याच ठिकाणी या स्मारकाच्या भूमिपूजनाला मी आलो होतो आणि त्यानंतर याचं काम देखील सुरू झालं. कधी कधी एखादं चांगलं काम हे तुमच्या नशिबी लिहिलेलं असतं, तसं कदाचित उद्घाटनाकरता मी मुख्यमंत्री व्हायचीच वाट पाहत होतोय आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर या प्रेरणास्थळाचं उद्घाटन करण्याची संधी देखील मलाच मिळाली. त्याबद्दल मी खरोखर या समितीचे अतिशय मनापासून आभार मानतो. अतिशय सुंदर अशा प्रकारचे स्मारक झालंय. ज्यावेळी मी भूमिपूजन केलं त्यावेळी मला देखील कल्पना नव्हती की हे स्मारक इतकं सुंदर असेल आणि विशेषतः या स्मारकामध्ये आमच्या सर्व जनजातीय नायकांचं चित्रण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. भारताच्या इतिहासामध्ये खरं म्हणजे स्वातंत्र्याचा लढा छत्रपती शिवरायांनी सुरू केला आणि त्यानंतर सातत्याने आक्रमकांच्या विरुद्ध आपल्या समाजामध्ये वेगवेगळे लोक लढत होते आणि या लढणाऱ्यांमध्ये आमचे जनजातीय नायक, आमच्या आदिवासी समाजाचे अनेक नायक हे त्या ठिकाणी इंग्रजांसोबत, मुघलांसोबत लढलेले आपण बघितले. पण दुर्दैवाने इतिहासाने त्यांच्यावर अन्याय केला आणि त्यांचा इतिहास हा आपल्यापर्यंत पोचूच दिला नाही. कारण इंग्रजांना या सगळ्या जनजातीय नायकांना केवळ त्या ठिकाणी अपराधी ठरवायचं होतं आणि त्यांना हे माहिती होतं की यांच्यापासनं प्रेरणा घेऊन
हा जनजातीय समाज जर उभा राहिला तर या देशावर आम्ही राज्य करू शकणार नाही. आणि म्हणून खरं म्हणजे एक मोठं इतिहासापासून आपल्याला वंचित करण्यात आलं आणि दुर्दैवाने स्वतंत्र भारतातही या नायकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आपण बघितला. पण मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी या ठिकाणी सांगितलं की देशभरामध्ये जेवढे जनजातीय नायक आहेत, या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये या देशाला गुलामगिरीतनं बाहेर काढण्याकरता ज्यांनी लढा दिला, ज्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बलिदान दिलं, अशा सगळ्यांना शोधून त्यांचा इतिहासाचं लेखन करा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचं इतिहासासहित प्रदर्शन लावा आणि नवीन पिढीला कळू द्या की आपल्याकरता लढणारे हे जनजातीय नायक कोण होते की ज्यांना आपण विसरलेलो. आणि आज मी खरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आणि आपल्या या समितीचं देखील मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की ख्वाजाजी नाईक यांच्यासारखा एक जनजातीय नायक ज्याने प्रचंड मोठा लढा उभारला. मगाशी शरदरावांनी सांगितलं तसं खरं म्हणजे इंग्रजांची नोकरी करत असताना अन्याय झाला आणि त्यातनं इंग्रजांचं अन्याय रूप पाहिल्यानंतर या इंग्रजांच्या विरुद्धात आपल्याला बंड पुकारायचं आहे, अशा प्रकारच्या विचाराने 1857चं समर ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस 1857च्या समराचा एक नायक म्हणून ख्वाजाजी नाईक यांच्याकडे आपण पाहू शकतो. अशा प्रकारचा लढा त्यांनी उभारला. आपल्याला माहिती आहे आमच्या भिल्ल जमातीचे 30,000 लोकांची फळी त्यांनी उभी केली, एक मोठं सैन्य उभं केलं आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या भागामध्ये एक इतका प्रचंड लढा उभारला की इंग्रजी शासन त्या ठिकाणी पूर्णपणे हललं. ख्वाजाजी नाईक यांच्यावर कारवाई करा आणि त्यांना मारून टाका अशा प्रकारचा आदेश हा इंग्लंडवरनं आला. कारण ब्रिटिशांना हे लक्षात आलं की ख्वाजाजी नाईक सारखा एक क्रांतिकारी जर जीवित राहिला तर आम्ही या ठिकाणी राज्य करू शकणार नाही. आपल्याला माहिती आहे ज्या प्रकारे त्यांनी इंग्रजांचा खजिना लुटून त्यातनं मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र खरेदी केले आणि त्यानंतर सातत्याने संघर्ष केला. जिथे अन्याय तिथे ख्वाजाजी नाईक अशा प्रकारचं समीकरण त्यांनी उभं केलं आणि आमच्या जनजातीय समाजामध्ये एक प्रचंड मोठं आत्मविश्वास हा त्यांच्या माध्यमातून तयार झालेला आपण बघितला. अंबापाणीची लढाई ही अत्यंत या ठिकाणी प्रसिद्ध अशा प्रकारची लढाई आहे की ज्यामध्ये जनजाती बंधूंसोबत आमच्या जनजातीय माता भगिनी देखील लढल्या आणि इतक्या शूरतेनं वीरतेनं लढल्या की त्यांनी अक्षरशः इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. इंग्रजांनी शेवटी अतिशय कपटाने आमच्या शेकडो भगिनींना त्या ठिकाणी मारून टाकलं, अक्षरशः बंदुकीच्या गोळ्या घातल्या. अतिशय वाईट अशा प्रकारचं हत्याकांड हे त्यानंतर झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं. आणि म्हणून खरं तर अशा प्रकारची अवस्था ख्वाजाजी नाईकांनी आणली होती की अजून काही काळ जर ते जीवित राहिले असते तर कदाचित इंग्रजांना एका मोठ्या भागावर राज्यच सोडून द्यावं लागलं असतं. कारण इंग्रजांनी त्यांचा जो काही पुरवठ्याचा मार्ग होता तोही बदलून टाकला. त्यांना माहिती होतं आता या भागातनं आपण पुरवठा करूच शकत नाही, त्यामुळे ते फिरून जायला लागले. एक प्रकारे आपलं राज्य, भारतीयांचं राज्य प्रस्थापित होण्याकडे ख्वाजाजी नाईकांनी आपल्या इतिहासाला नेलं होतं. दुर्दैवाने
दगाफटका झाला. कारण त्या काळात विचार करा, 2000 रुपयाचं बक्षीस हे ख्वाजाजी नाईकांवर ठेवलं होतं. तेव्हाचे 2000 रुपये म्हणजे आजचे किती होतील? 20 कोटी होतील का 200 कोटी होतील मला माहिती नाही, पण एवढं मोठं बक्षीस त्यांच्यावर ठेवलं होतं. आणि दुर्दैवाने त्यांच्यासोबत दगा झाला आणि त्या दग्या फटक्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला, गोळ्या घालण्यात आल्या. आणि त्यानंतर दहशत बसावी म्हणून त्यांचं मुंडकं छाटून याच इथल्या रेल्वे स्टेशनजवळ धरणगावच्या त्या ठिकाणी 7 दिवस ते लटकावून ठेवलं होतं. इंग्रजांना असं वाटलं की यातनं लोक घाबरतील, पण त्यांनी अशा प्रकारचे जनजातीय वीर तयार केले होते की त्यांनी तो लढा सुरूच ठेवला. ज्या प्रकारचं त्यांनी एक प्रकारे विजिगीषू वृत्तीचं रोपण केलं होतं, हा लढा कधी संपलाच नाही. खरं म्हणजे या ठिकाणी कुसुमाग्रजांनी आमच्या भिल्ल समाजाच्या बद्दल म्हटलंय, प्रेम कर भिल्लासारखे बाणावरती खोचलेले, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेले. अशा प्रकारे त्यांच्या बाणाने मेघ गाठण्याचं काम हे त्या ठिकाणी केलेलं आपण सगळ्यांनी बघितलं. आणि म्हणूनच अशा प्रकारचे आमचे नायक हे जर आम्ही आमच्या पिढ्यांना सांगणार नाही तर आमच्या पिढ्यांनाही त्या ठिकाणी प्रेरणा मिळणार नाही. आज आपण पाहतोय इथे राणी दुर्गावती आहे, तिथे आपल्याला बाबूराव शेडमाक्यांसारखे एक वीर दिसत आहेत की ज्यांनी अक्षरशः इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. भगवान बिरसा मुंडा ज्यांनी मोठ्या प्रमाणात जल जमीन आणि जंगलाचा त्या ठिकाणी एक लढा उभारला. सिद्धू काना, राणी गावडिल्लू, त्याचप्रमाणे राणा पुंजा भील, झलकारीबाई, तंट्या मामा, राघोजी भांगरे, भीमा नाईक, किरसिंग भिल, रुमाल्या नाईक, असे अगणित जनजातीय आमचे जे सगळे नायक आहेत त्या नायकांचं दर्शन देखील या स्मारकामध्ये आपल्याला पाहता येतं. आणि म्हणून मला असं वाटतं केवळ हे स्मारक नाही आहे, या ठिकाणी आश्रमशाळा देखील आहे. आमच्या मुलांना लौकिक शिक्षणासोबत त्यांची अस्मिता देखील जागृत ठेवणं हे गरजेचं आहे. आम्ही कोण आहोत, आम्ही कोणाची मुलं आहोत, आमच्यामध्ये काय तेज आहे, आमच्यामध्ये कशा प्रकारची विजिगीषू वृत्ती आहे, ही देखील जागृत ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की अतिशय चांगलं हे सगळं परिसर झालं आहे. भविष्यामध्ये या ठिकाणी कौशल्य विकास आणि उद्योगिता याकरता देखील चांगल्या प्रकारच्या व्यवस्था या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपण उभ्या करू. महिलांकरता विशेषतः उद्योगिता विकास केंद्र हे आपण माननीय उईके साहेब या ठिकाणी तयार करू. आणि फूड प्रोसेसिंग असेल किंवा संस्कृती संवर्धनाचा जो काही काम आहे, अशा अनेक गोष्टी. आता एवढं फक्त करून आपल्याला थांबायचं नाही आहे, तर हे काम पुढे देखील आपल्याला वाढवायचं आहे. आज आपल्याला माहिती आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी देशातला आजपर्यंतचा जनजाती क्षेत्राकरता सगळ्यात मोठा कार्यक्रम धरती आबा विकास योजना, धरती आबा म्हणजे भगवान बिरसा मुंडांना धरती आबा म्हणतात, धरती आबा ही योजना सुरू केली आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 90% गावं ज्याच्यामध्ये आदिवासी समाज राहतो, या गावांमध्ये 17 प्रकारचे कार्यक्रम म्हणजे अगदी रस्त्यापासनं, पिण्याच्या पाण्यापासनं, कौशल्य विकासापासनं, रोजगारापासनं सगळ्या प्रकारचे 17 प्रकारचे कार्यक्रम या योजनेच्या माध्यमातून राबवले जाणार आहेत. परवाच मी आणि उईके साहेबांनी त्याचं उद्घाटन देखील केलेलं आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो, आदिवासी समाजाच्या विकासाकरता माननीय मोदीजींनी 80,000 कोटी रुपये हे त्या ठिकाणी दिलेले आहेत की ज्यातनं पूर्णपणे आदिवासी समाजाचं जीवन बदललं पाहिजे. आणि या ठिकाणी 4 लाभार्थी 5 लाभार्थी असं नाही,
ज्या गावाचं काम करायचं त्या गावातल्या 100% आदिवासींना या योजनेचा लाभ देण्याकरता मोदीजींनी व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे येत्या 5 वर्षामध्ये एकही आदिवासी बिना घराचा नसेल, सगळ्यांना घर असेल, सगळ्यांच्या घरात लाईट असेल, सगळ्यांच्या घरात पाणी असेल, सगळ्यांच्या घरात गॅस असेल, सगळ्यांकडे शिक्षण असेल, सगळ्यांपर्यंत रोजगार पोचेल, सगळ्या गावात रस्ता पोचेल, सगळ्या मातांना पूरक पोषण आहार मिळेल, सगळ्या मुलांना पोषण आहार मिळेल, वेगवेगळ्या प्रकारचे वैद्यकीय अशा प्रकारच्या सेवा मिळतील आणि त्यातनं जनजातीय क्षेत्रामध्ये एक मोठं परिवर्तन आपण घडवतो। पण हे करत असताना याही गोष्टीत लक्षात ठेवल्या पाहिजे की समाजामध्ये आणि विशेषतः जनजातीय क्षेत्रामध्ये काही लोक फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत। काही लोक खोट्या गोष्टी सांगून जनजातीय आमच्या बंधू भगिनींना इतर समाजापासून वेगळं कसं करता येईल असा प्रयत्न करतायत। आणि म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की या ठिकाणी आमच्या या सगळ्या स्वातंत्र्यवीरांनी, आमच्या खाजाजी नायकांनी किंवा आमच्या बाबूराव सळमाकेंनी किंवा भगवान बिरसा मुंडांनी ज्यावेळेस लढा उभारला त्यावेळेस केवळ तो जनजातीकरता लढा नव्हता, तर समग्र भारताकरता त्यांनी लढा उभारला होता। समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं होतं, कारण त्यांच्याकरता जनजातीय बंधू भगिनी तर महत्त्वाचे होतेच, पण संपूर्ण भारतीय समाज, हिंदू समाज हा महत्त्वाचा होता। आता याच्यामध्ये फूट पाडण्याचं काम जे करतायत त्यांना कुठेतरी उत्तर देण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून मला असं वाटतं आपण सगळ्यांनी या एकतेचं दर्शन येत्या काळात करणं गरजेचं आहे। आज मला याही गोष्टीचा आनंद आहे की हिंदू गोर बंजारा आणि लबाना समाजाचं कुंभ प्रेरणास्थळ गोद्री येथे आपण एक अतिशय चांगलं स्मारक तयार करतो। आमच्या गोर बंजारा समाजाने, लबाना समाजाने या भारताच्या जडणघडणीमध्ये अतिशय मोठं योगदान दिलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे अतिशय प्राचीन अशा प्रकारचा समाज, अगदी मोहनजोदाडो हडप्पाच्या संस्कृतीतही ज्या समाजाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्या समाजाने या देशामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बावड्या असतील, वेगवेगळ्या प्रकारे तलाव असतील, पिण्याच्या पाण्याच्या जागा असतील, सराय असतील तयार करत एक प्रकारे या देशामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची सेवा केली, अशा या समाजाची प्रेरणास्थळी देखील तयार होतीये। ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। त्याला महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जे जे काही आपण अपेक्षित कराल त्या सगळ्या गोष्टी देण्याचं काम आम्ही करू हा विश्वास मी देतो। आणि पुन्हा एकदा आपण खाजाजी नाईक यांच्यासारख्या महानायकाचं स्मारक तयार केलं त्याबद्दल या समितीचं मनापासून मी अभिनंदन करतो। आपणही टाळ्या वाजवून एकदा संपूर्ण समितीचं अभिनंदन करावं। मी आपल्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय सेवा, जय महाराष्ट्र, जय भारत। धन्यवाद देवेंद्रजी। आता शेवटचा गोड कार्यक्रम म्हणजे आभार। त्यासाठी मी संस्थेचे अध्यक्ष माननीय भाईदासजी सोनवणे यांना आमंत्रित करतो। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच प्रमुख अतिथी मान्यवर मंत्री महोदय यांचा मी आभार मानतो। उपस्थित सर्व बंधू भगिनींचे व पत्रकार बंधू, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रिक मीडिया यांचाही आभार मानतो। महाविद्यालयाने हे प्रांगण उपलब्ध करून दिल्याबद्दल व तसंच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानतो। ज्ञात अज्ञात सर्व मदत करणारे आमचे मदतकारी यांनाही आम्ही या कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। धन्यवाद। धन्यवाद। या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे। सर्व पुरुष मंडळींना विनंती आहे की आपण आधी जावं, या ठिकाणी सभागृहातून बाहेर पडावं। महिला माता भगिनींना विनंती की आपण थोडं 5 मिनिटं बसून घ्यावं। आधी पुरुषांनी मागून बॅरिकेड्समधून भोजनगृहाकडे जायचं आहे। भोजनाची व्यवस्था केलेली आहे। आपण सगळ्यांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा।
आणि पाचोराकडून आलेले नागरिक माता बंधू भगिनी त्यांनी भोजनाची व्यवस्था कॉलेजच्या जळगाव रस्त्यावरील एका जिनिंगमध्ये करण्यात आलेली आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. धन्यवाद.